हॅलो. हॅलो एव्हरीवन. आवाज येतोय का? आवाज येतोय का? येतोय. ओके. ओके. थोडासा हे होतोय ना. थोडासा हे लाईव्ह आहे त्यांनी कोणीतरी हे करा की आवाज नीट येत आहेत का हे करा दोघांचे की पण. आवाज नीट येतात का दोघांचे पण. माझा येतोय का? हो तुझा येतोय. हो तुझा येतोय. ओके. हा. हा. एक 2 मिनिटं फक्त थांबूयात आणि 2 सुरू मिनिटं करूया. फक्त थांबूया आणि सुरू करूया. बर. मला हे होत नाही. मला हे होत नाही. स्टॉप करू मी? नाही नाही सुरू ठेवा. सुरू ठेवा. विचारते कोणाला तरी, नीट आवाज येत विचारते आहेत. कोणाला तरी, नीट आवाज येतात. हॅलो. हॅलो, माझा आवाज येतोय का? कोणी सांगेल का? ओके, सुरू करूयात. प्रशांत सर आउट झालेत. एक 2 मिनिटं द्या मला. प्रशांत सर परत त्यांना ऍड करते. आता ठीक आहे का शुभदा? ओके. ओके, आपण सुरू करूया. सर आलेत. येस. हा. नमस्कार आनंद यात्रेंनो. नमस्कार. नमस्कार सर. ओके. कोल्हापूर म्हटलं की सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला 2 गोष्टी आठवतात. आई अंबाबाई आणि तांबडा पांढरा हे 2 शब्द. बरोबर. तसंच आनंद यात्रेंना मात्र या दोघांबरोबर अजून 2 नावं आठवतात. एक राजन गुणे आणि दुसरं प्रशांत काळे. काय बरोबर ना मंडळी? तर असेच प्रशांत काळे सर आज आपल्या बरोबर आले आहेत. आपल्याला ते आपले ऍक्टिव्ह मेंबर म्हणून किंवा चांगले ऍक्टर म्हणून, चांगले गायक म्हणून आपल्याला माहिती आहेत. पण ते एक यशस्वी उद्योजक आहेत. कोल्हापुरात श्री गणेश आर्ट्स या नावाने त्यांचं मूर्ती आणि म्युरल्स याचा कारखाना आहे, शोरूम आहे. राजपुरुष सारखं हॉटेल जिथे थाळी आणि आला कार्ट अशी 2 वेगवेगळी रेस्टॉरंट्स आहेत. त्याचबरोबर बन्स आणि कॉफी हे हा कॅफे. पुण्यामध्ये देखील त्यांनी रेस्टॉरंट सुरू केलंय आणि ते आउटडोर केटरिंग सुद्धा करतात. इतके वेगवेगळे सगळे व्यवसाय ते सांभाळत असतात आणि म्हणून आज आपण त्यांना इथे बोलवलंय की आपल्यालाही काही त्यांच्या टिप्स मिळतील, त्यांच्याकडून टिप्स मिळतील. सर नमस्कार. परत एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या या लाईव्ह मध्ये. नमस्कार. नमस्कार. आपण श्री गणेश आर्ट्स यापासून सुरुवात करूया, कारण त्याबद्दल आम्हाला जरा कमी माहिती आहे. त्याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकाल का?
ऍक्च्युली त्याचं नाव न्यू गणेश आर्ट्स असं आहे. ओके. श्री गणेश आर्ट्स नाही, न्यू गणेश अच्छा. आर्ट्स आहे. हा. माझ्या वडिलांनी त्यांच्या हौसेतून म्हणजे अर्थार्जन अर्थात हम्म. ते मूळ कोकणातले होते. तिथे काही कारणानं सगळ्या कुटुंबाचं भागत नाही, सो ते तिथून बाहेर पडले आणि दरमजल करत सुरुवातीला पुण्याला, मग मुंबईला, मग बेळगावच्या शेजारी खानापूर आहे, तिथे असं करत कोल्हापुरात आले. कारण कोल्हापुरात अच्छा. म्हणजे त्यांची जी आवड होती की व्यायाम किंवा दूध दुभतं इथे फार छान मिळेल, मग हो. कुठेतरी सेटल व्हायचं, ते इथं झाले. आणि 1951 साली त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हौसेतून त्यांना ते मूर्ती बनवायचा छंद किंवा याच्यातून तो छोटा व्यवसाय त्यावेळेला सुरू केला अच्छा. आणि तो पुढे हळूहळू वाढत पण गेला तुम्ही, असं. आणि मग तुम्हाला लहानपणापासून याची आवड होती, म्हणजे तुम्ही त्याच्यात हा उतरणार हे म्हणजे तुम्हाला माहिती होतं? हा. नाही, मी लहानपणापासून ते होतं? यात येणार वगैरे असा काही विषय नव्हता. हा. लहान जन्माला आल्यापासून किंवा समजायला लागल्यापासून तेच बरोबर. बघत होतो, अवतीभोवती वातावरण तेच. सुरुवातीला अगदी छोटं काम होतं, हम्म. त्याच्यामुळं घर आणि मूर्तीचं स्टुडिओ सगळं एकच होतं. हो. सो लहान असताना पासूनच ती माती, प्लास्टर, रंग ह्याच्याशी सगळं खेळत वाढलोय. बरोबर. त्यामुळं मग आणि नंतर काहीतरी अर्थार्जनाला माणसाला करायचंच असतं. हो. अवतीभोवतीची मित्रमंडळी किंवा कोण हे सगळे व्यावसायिकच. जसं समजत गेलं, कॉलेजमध्ये गेलो किंवा काय, ती एक जिद्द बरोबर. होती की चला आपल्यालाही काहीतरी उद्योग करायचा आहे, घरचा आहेच, हा. मग वाय नॉट असं. ओके. हा. हा. आणि व्यवसाय करायचा म्हणून असं नाही, पण त्यातच वाढल्यामुळं त्याची आवड निर्माण झाली होती. आणि मूर्ती घडवताना, हम्म. रंगवताना त्यातला जो मिळणारा एक सात्विक आनंद, हम्म. हा ही एक कमालीची गोष्ट आहे. म्हणजे खूप कमी जणांना स्वतःच्या उद्योगातून असा सात्विक आनंद मिळत असेल, मे बी, आय थिंक. बरोबर. हा. असं असं मला पण मग आता वाटतं. ते तुम्ही क्षेत्र आता विस्तारलंय, म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट वगैरे करता किंवा बाहेर पाठवता हो. त्या मूर्ती किंवा गणपती? हा. हळू हळूहळू कोल्हापूर हे शहर इतकं मोठं नाहीये की उद्योगाचं स्वरूप हळूहळू ते कारखाना स्वरूपात बदलत जावं असं. बरोबर. सुरुवातीला माझे बाबा आणि काका हे दोघंच हे काम करायचे. हम्म. गरज लागली तसा एक माणूस, दोन माणूस. एक दिवस असा आला की आमच्याकडे 96 लोक काम करत होते न्यू गणेश हम्म. आर्ट्स मध्ये. आणि अच्छा. त्यामुळे सप्लाय अख्ख्या भारतभर, जसं की खूप हँडीक्राफ्टची काही म्हणजे अगदी जम्मू पासून कन्याकुमारीपर्यंत, हा. अगदी कलकत्त्यापासून आपण अहमदाबाद पर्यंत असं म्हणूया, इथं ओके. हा. सगळीकडे जाऊन त्याचं मार्केटिंग केलं माझ्या वडिलांनी. आणि ह्या मूर्ती आहेत, ह्या क्वालिटीच्या आहेत, तुमच्या दुकानात ह्या चांगल्या रीतीनं विक्री होऊ शकेल याची. बरोबर. ठीक आहे. काळही तसा होता की देवदेवतांच्या मूर्तींचं पूजन करणं किंवा त्या घरात असणं, हो. हा एक काळ होता. हा. त्याची क्वालिटी बघून कुठेतरी ती दुर्देशी प्रसिद्धी समावून गेली. त्यातून हम्म. काही एक्सपोर्टच्या इन्क्वायरी झाल्या. ओके. अजूनही गेली 25-30 वर्ष आपण गणपतीच्या मूर्ती किंवा इतर देवदेवतांच्या मूर्ती किंवा मेक टू ऑर्डर, टेलर मेड आपण म्हणतो त्याप्रमाणे सगळ्या मूर्ती बनवतो. मातीमध्ये, प्लास्टरमध्ये, फायबरमध्ये, काही वेळा तशीच ऑर्डर असेल तर कास्टिंगमध्ये. ओके. एक सहज आता पुण्यात येणं जाणं बऱ्याच जणांचं असेल. पुण्यात कोथरूडला जे यशवंतराव चव्हाण हो. आहे थिएटर, ते त्याच्या नाट्य. बाहेर एक 7 फूट उंच बाय 60 म्हणजे 7x60 अशी एक भिंत आहे. आणि त्या भिंतीवर बरंच काही तबला, नाट्य, नृत्य, ते म्युरल आपण केलंय न्यू गणेश आर्ट्स मध्ये. अच्छा. हा. ही खरंच नवीन माहिती कळली आहे, म्हणजे मला तर ही अगदी नवीन माहिती आहे. आणि आता जसं म्हटलं जातं की नवीन पिढी थोडीशी दूर जातीये देवाधर्मापासून किंवा ह्याच्यापासून, पण तरी मूर्तीच्या ह्याच्यात तेवढा फरक पडलाय, हो. म्हणजे मूर्ती म्हणजे मागवतात किंवा हे करतात? देवाधर्मापासून ती दूर जाते असं मी काय म्हणणार नाही. हा. कारण आपण मंदिरातली गर्दी जर बघितली हो. तर ती ओव्हरफ्लोज आहे ऑलवेज. आहे. पण काळ बदलतोय, घरातली जागा कमी होतीये.
असं एक माझ्या हा उद्योगातून हा मला लक्षात आलेल्या गोष्टी आहेत बरोबर. की हो घरात जागा कमी होती तेव्हा शोकेस असायची, काहीतरी सरस्वतीची मूर्ती ठेवली आहे, हो ज्ञानेश्वरांची ठेवली आहे, रामदासांची ठेवली आहे, वगैरे वगैरे, शिवाजी महाराजांची ठेवली आहे, असं बरोबर. असायचं. आता फ्लॅट संस्कृतीमुळे जागा कमी आली किंवा इतर शोकेसच्या मध्ये ठेवायच्या वस्तू वेगवेगळ्या बाजारात उपलब्ध झाल्या, हा इम्पोर्ट व्हायला लागल्या बऱ्याचशा गोष्टी, ह्याच्यात थोडस मूर्तीकडे, देवांच्या मूर्तीकडे बघायचा. आता म्युरल्स तर छान करतात, बाकी मॉडर्न आर्ट्स आणि हो अमुक तमुक ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी करतात, पण मूर्तींकडचा कल थोडासा कमी झालाय. पण अच्छा. हा आमच्यासारख्या कथन करणाऱ्याला काही ती अडचण नाही. तेवढेच बरोबर लोक वाढतायत, घरं वाढतायत, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. तर बरोबर. या हाती विद्या. हे तुमच्या न्यू गणेश आर्ट्स बद्दल झालं. हं. आणि मग तुम्ही हॉटेल व्यवसायात कधी आलात? अं, एक काळ असा आला की सुदैवानं हे आमची न्यू गणेश आर्टची जी जागा आहे हो ती बरोबर रेल्वे स्टेशनच्या समोर आहे. हो म्हणजे ती अगदी होती. पण हम्म कोल्हापुरात कामामुळं किंवा हजारो मूर्ती आम्ही बनवल्या किंवा अजूनही बनवतो. हो पण आमची जी एक मीराबाईची मूर्ती आहे की आपण म्हणतो ना, एक काहीतरी एक स्टेप येते प्रत्येक हा उद्योगात, की तिथून तुम्ही उद्योगात. अप अप होता. तिथे संधी असते बरोबर. ती तुम्हाला, ते अप हो होता. तर त्या मीराबाईची मूर्ती आमची इतकी फेमस झाली, म्हणजे त्याच्या किती लाखो प्रती आम्ही विक्री केल्या असतील, म्हणजे ज्यामुळे हम्म. नाव, कीर्ती, एक जम्प, हो व्यवसायाचं यश सगळंच ते मिळत गेलं. त्यामुळे जागा थोडीशी आम्ही अजून व्यवसायाची वाढवत जशी गेलो, तसं एक काळ असा आला की फॅमिली तर वाढतीये, सगळेच हे त्यात हो अकोमोडेट कसे होणार. त्यावेळेला बरोबर. माझे वडील म्हणजे व्यवसायातून रिटायरमेंट ऑलरेडी त्यांनी घेतलेली होती. हा हा मी आणि माझे 2 भाऊ आहेत. हा माझा व्यवसाय माझ्या वडील आणि काकांनी सुरू केला होता. सो ओके. हा असं ठरलं की आता काय करायचं, मग ह्या लोकेशनचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल. रेल्वे स्टेशन समोर बरोबर. आहे, तर हो वाय नॉट आपण एक हॉटेल सुरू करू शकतो. पण ओके. हॉटेल सुरू करत असताना लॉजिंगच केलेलं बरं, जेवण हा काय आपला प्रांत नाही हे अच्छा. लक्षात आलं. हा आणि मी मोठा आहे आमच्या तिघा भावात. अच्छा. हा प्रयत्न मी आधी एकदा केला आणि हम्म. सहज गंमत म्हणून सांगतोय, आव्हान तर थोडंसं होतंय पण हो एक तो नाही गमतीचा सांगा. भाग हा आहे त्याबरोबर नक्की. येणारा. हा जेव्हा मी बँकेत एका प्रपोजल घेऊन गेलो हा की हे असं असं आहे, ही आमची जागा आहे, आणखीन इकडे आपल्याला व्यवसाय करायचा आहे. हो मला महाराष्ट्रीयन माणसाचा एक तो काय प्रॉब्लेम आहे किंवा काय ते धाडस नाही होत किंवा काय माहित नाही मला, पण व्यवसायात उडी घ्यायची थोडीशी जराशी, अलीकडची पिढी खूप छान आहे, प्रत्येक ह्याच्यात पुढे जातीये. पण मी बरोबर. हेच बोलतोय, हे मागचं बोलतोय. तर त्या बँक मॅनेजरनी मला सल्ला दिला, अरे हा प्रशांत, हे हो मी तुझं सगळं ऐकलं खरं, पण मराठी माणसाचा लॉजिंग हा व्यवसाय नाही रे बाळा. तू तुझ्या जरा बाबांना घेऊन ये. ठीक अच्छा. आहे मग. हे काय गमतच आहे म्हटलं, मग चला घेऊन जाऊया बाबांना. बाबांना घेऊन मी जेव्हा गेलो तेव्हा त्याने अगदी विस्तृत समजून सांगितलं की मराठी माणसाला लॉजिंग हा व्यवसाय कसा करू नये. बरोबर. मग तिथे थोडीशी 1-2 वर्ष वाया गेली, पण नाही, ती जिद्द ठेवलेली होती, करायचं होतं. लॉजिंग आधी केलं आम्ही. फक्त लॉजिंग बरोबर. करताना नाव काय ठेवायचा जेव्हा प्रश्न आला, तेव्हा माझ्या हा वडिलांचं नाव पुरुषोत्तम आहे आणि वडिलांचं राजाराम. सो मी ते अच्छा. क्लब केलं, राज हा आणि पुरुष. असं पुरुष ते बरोबर. राज पुरुष एक वेगळे पण असावं नावात, काहीतरी खरंय. त्यांच्याच काय म्हणूया, त्यांच्या कष्टाने इथवर आम्हाला यायला ती संधी मिळालेली होती. बरोबर. तो त्या नावाने ते हॉटेल सुरू केलं. तर हम्म. नंतर लॉजरचा असा प्रश्न यायला लागला की तुमचं लॉजिंग तर आहे, पण जेवायला जायचं कुठे? हा तुम्ही बोर्डिंग का नाही सुरू करत? अच्छा. त्यातून हा ते हळूहळू सुरू झालं. बरोबर. अ, एक रेस्टॉरंट झालं, दुसरं झालं, एक कॅफे झालं. हो आता पुण्यात शाखा झाली आहे. अजून एक फूड काउंटर आहे. आई आई अंबाबाईचा अगदी नक्कीच आशीर्वाद. आहे. मला आता याच्यावरनच एक प्रश्न विचारावा असं वाटतोय. म्हणजे मी जेव्हा लहानपणापासून कोल्हापूर ऐकतेय, ते हार्डकोर नॉनव्हेज साठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे.
अगदी 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 असं अगदी. असताना हार्ट ऑफ द सिटी तुम्ही राजपुरुष मध्ये व्हेज थाळी सुरू केलीत आणि ती एवढी नावाजली, एवढी प्रसिद्ध झाली. हम्म. याच्यामध्ये अडचणी नव्हत्या आल्या काहीच? किंवा अ, सुरू करावी असं कसं अडचणी वाटलं? अडचणी अडचणी तर प्रत्येक व्यवसाय करताना येणारच आहे. आपण हो. असं मनात आणलं आता आज व्यवसाय सुरू करतो आणि एक छान सुंदर व्यवसाय सुरू केला. हा. तुम्हाला प्रत्येक कुठलीही गोष्ट सुरू करणं खूप सोपं आहे. हा हा. माझा एक अनुभव आहे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतील. बरोबर, पण बरोबर. माझा एक अनुभव आहे की सुरू करणं खूप सोपं आहे. पण ते मेंटेन करणं आणि जसं हा. आता तुम्ही म्हणालात की कसं हे धाडस केलं किंवा काय ते हो. तांबडा पांढरा राज्य वगैरे वगैरे. पण बिंग गणपती आणि हा. देवदेवतांच्या मूर्ती बनवणं हा एक उद्योग असल्यामुळं अ, आणि माझ्या घरात नॉनव्हेज खाल्लं जात नाही त्यामुळं अच्छा. आईचा माझा आग्रह होता ते काय हॉटेल काढताय ते करा पण ते काय कोल्हापूर सारखं इथं काय भानगड नकोय. आणि अच्छा. तिथं एक म्हणणं होतं आग्रहाचं आणि तिकडे तर आम्ही गणपती बनवतो आणि तिकडे काय आम्ही नॉनव्हेज विकतोय असं तर होणार नाही. कारण कोल्हापूर गाव तसं छोटं आहे. बरोबर. तो एक विश्वास असतो की कोण बनवतंय, काय बनवतंय वगैरे. पण म्हणून आम्ही ते केलं व्हेज. का धाडस का नाही करायचं? कधीतरी कसलं तरी धाडस करायलाच पाहिजे. तर व्हाय नॉट व्हेज? आपण पण त्याच्यात म्हणजे काहीतरी ते वेगळे पण आणू. बरोबर. पण जसं हम्म. म्हणतात की वेन यू आर इन रोम डू ॲज द रोमन्स डू, ते तुम्ही खोटं ठरवत आहात. नाही. प्रत्येक वेळेला तसंच वागलं पाहिजे असं काही नसतं. त्या म्हणजे प्रवाहापलीकडे जाऊन तुम्ही ते सुरू केलं. त्यासाठी खरंच अभिनंदन. म्हणजे मला कधीही नव्हतं असं वाटलं की तिथे फक्त व्हेज थाळी मिळत असेल किंवा असं. म्हणजे ती एवढी फेमस आहे हे मला तेव्हाच कळलं जेव्हा पहिल्यांदा मी राजपुरुष मध्ये आले. आणि फेमस तुमच्या या पूर्ण फेमस व्यवसायाच्या वाटचालीत एखादा असा प्रसंग असेल संस्मरणीय की जो कायमचा लक्षात राहिला किंवा एखाद्या असे काही अनुभव आला असेल तुम्हाला, असं काही आहे का? तसे खूप अनुभव आहेत. म्हणजे अगदी सांगता येतील असे खूप अनुभव आहेत. पण तरी सुद्धा हम्म. आवर्जून सांगावे असे एक एक दोन तीन आहेत. मला आता पटकन आठवते तसं मी सांगतो हा. की टाटाचं टीएसको नावाची एक कंपनी आहे आणि ते त्याच्या अंडर झुडिओ किंवा हो. स्टार बाजार, क्रोमा वगैरे ह्या सगळ्या ते बरोबर. चालवतात. तर हो. स्टार बाजारचं खूप मोठा स्टोअर इथं आहे. अच्छा. जवळपास 1 लाख स्क्वेअर फुटात. ओके. आणि ते त्यांच्या इथे फूड काउंटरसाठी कुणातरी वेंडर शोधत होते हा. की कोण इथे फूड सर्व करू शकेल वगैरे असं. अच्छा. आणि त्यांची एक टीम आली होती की इथे तो वेंडर शोधण्यासाठी. हम्म. त्यातून त्यांनी आमचं सिलेक्शन केलं. हा. मुलाखती हो. राजपुरुष हॉटेलचं. असे आहेत की इंडस्ट्रीची फार मोठं रिलेशन येत नाही किंवा ते इंडिव्हिज्युअल व्यवसाय. पण ओके. टाटांचा वेंडर होणं, टाटा या नावाचा एक वेंडर राईट. होणं नक्कीच. हा एक क्षण म्हणजे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. त्याबरोबर हम्म. हम्म. कोल्हापुरात एक स्पर्धा होती लोकांच्यातूनच भरवलेली की हा. बेस्ट व्हेज रेस्टॉरंट कुठलं आहे कोल्हापुरात. ते एक महिनाभर ओके. चाललं. हा. सरप्राईज त्यांचे कुक येत होते. त्या त्या हॉटेलमध्ये टेस्ट करत होते वगैरे सगळं करत होते. आणि शेवटी राजपुरुषला दी बेस्ट हॉटेल व्हेज हॉटेल इन कोल्हापूर हा आम्हाला नंबर मिळाला. तो एक खूप मोठा आमच्यासाठी वा. आनंदाचा स्मरणीय क्षण असा नक्कीच. आहे. खूप खूप अभिनंदन त्यासाठी. थँक्यू. सर, आता अजून एक 4 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक खूप मोठा काळ येऊन गेला, कोविड. अरे अशा बाप रे, वेळी आठवण पण नको त्याची. आठवण पण अगदी नको. म्हणजे आठवणी पण नको, हे अगदी खरं आहे. पण म्हणजे आम्ही सगळ्यांनीच तो फेस केलाय, पण व्यावसायिकांनी तो सगळ्यात जास्त फेस केला होता. आणि अशा वेळी मला एक योगेश गायकवाड यांनी प्रश्न पाठवलाय की तुम्ही तेव्हा स्टाफ सांभाळणं, ग्राहक सांभाळणं किंवा तुमचं एकूणच सगळं सांभाळणं हे तुम्हाला कसं शक्य झालं किंवा त्यासाठी काय केलं? कारण हॉटेल व्यवसाय हा पूर्णपणे ग्राहकांवर अवलंबून असतो आणि अगदी करेक्ट. कोविडमध्ये हा. आणि कोविडमध्ये सगळ्यात जास्त फटका जर बसला हा. असेल तर सर्व्हिस इंडस्ट्रीला बसलाय. बरोबर. म्हणजे आमची नक्कीच. हॉटेल इंडस्ट्री तर अगदी
म्हणजे आकडेवारीत बोलायचं झालं तर पहिल्या कोविड काळात 8.5 महिने बंद होती बापरे. हॉटेल्स सगळी. हो हो. त्यानंतर एक 3-4 महिने सुरू झाली आणि दुसऱ्या कोविड काळात जवळपास एक परत 6 ते 7 महिने बंद होती. बरोबर. त्यातले पहिले 2 महिने तर आम्हाला पार्सल द्यायला सुद्धा परवानगी नव्हती. हा. मग अशा वेळेला ही गेली 19ची गोष्ट, म्हणजे 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हो. 20 2000. हा. साली. तर इतका वर्ष जपलेला स्टाफ, कारण हम्म. कुठलंही हॉटेल आहे ते मालकांचे तर प्रयत्न आहेतच, सगळं आहेतच, पण बरोबर. त्याशिवाय तो जो स्टाफ आहे, कारण रोज काम करणारा तोच आहे. तिथे हो. मॉनिटरिंगच शेवटी एक मालक म्हणून किंवा चालक म्हणून मी करू शकतो. गरजेला कुठलंही काम करावं लागतं हॉटेलमध्ये, कुठलाही आपल्याला आपल्यात भाव ठेवून चालत नाही. नक्कीच. म्हणजे आमच्यासारख्या व्यवसाय, मोठी हॉटेल्स आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी ती नेमणूक केलेली असते, त्याचे करावी चार्जेस लागते. तसे हा. असतात. पण एखाद्या कोल्हापूर सारख्या छोट्या शहरात हे सगळं करत असताना तुमची सगळी मानसिक तयारी पाहिजे. पण बरोबर. हे जेव्हा 2 महिने बंद राहिलं, दीड झाला, तेव्हा एक पहिला दीड महिना सगळ्यांनी ती सुट्टीच एन्जॉय केली किंवा काय झालं, पण जसा काळ हम्म. पुढे सरकत निघाला तसा या स्टाफला सांभाळायचं कसं हा जेव्हा प्रश्न आला, हो. कारण जे माझ्यावर विसंबून किंवा राजपुरुषवर विसंबून हा. लोकांनी 20-25 वर्ष आमच्यासाठी दिली आहेत, त्याचं बरोबर. घर तर चाललं पाहिजे. खरंय. आणि जर माझ्याकडे कस्टमरच नाहीये तर हो. त्याचं घर कसं चालणार आहे. मग इथे आजूबाजूचेच बरेचसे लोक खेड्यापाड्यातून कामाला येणारे, मी हम्म. एक वर्गवारी तयार केली की याच्या घरात माणसं कोण आहेत, हा. ह्याचा भाऊ कुठे, ह्याचा भाऊ काम करतोय आणि तो उद्योग सुरू झालाय का, ती हो. इंडस्ट्री सुरू झाली आहे का. कारण मला असं काय म्हणायचं नाही, पण डॉक्टर किंवा मेडिकलशी रिलेटेड तर बूम होती सगळी, तिथं माणसं आणखीन पाहिजे होती वगैरे वगैरे वगैरे. नक्कीच. हो. छोटे मोठे उद्योग लोक फेरीवाला म्हणून करायला लागले होते. पण मग त्या स्टाफचं वर्गीकरण जेव्हा केलं की हा फक्त हम्म. आणि फक्त माझ्यावर अवलंबून आहे हा. किंवा ह्याच्या घरात शेती नाहीये, ह्याला भाऊ नाहीये, ह्याचा कोण नाहीये, ह्याला काय नाहीये, तर त्यांच्यासाठी मग एक वेगळी त्याला पैसे द्यायचे किंवा ते कसे उभे करायचे, त्याला कशी मदत करता येईल. एक साधी गोष्ट आहे की म्हणजे त्याच्या घरात निदान आमटी भात तरी 2 वेळा शिजला पाहिजे, ही बरोबर. जबाबदारीच होती. खूप त्या कटू आठवणी आहेत. न बोललेल्या बऱ्या नक्कीच आहे. अशाच आहेत, पण ते अगदी ट्रू खरंच आहे. झालं खरं, ट्रू झालंय खरं, ट्रू झालं. कारण आमच्यासाठी हॉटेल बंद झालं म्हणजे बाहेर जाणं बंद झालं किंवा अ, आम्हाला घरी पार्सल येत नाही एवढंच होतं. पण खरं व्यावसायिकांना जो हे करावा लागला तो आम्हाला कळूच शकत नाही. कारण म्हणून हा कारण प्रश्न विचारला. स्टाफ आणि सगळा अजून एक सैल प्रश्न. बाहेर झाला होता. हा. स्टाफ सगळा बरोबर. सैल बाहेर झाला होता. हो. जवळपास हे आता मी जी काय आमची युनिट सांगितली आहेत त्या सगळ्या युनिटमध्ये मिळून एक 70-80-90-100 एक लोक काम करतात. न्यू गणेश आर्ट्स मध्ये पण अधिक हो. करतात. तर ते हम्म. सगळ्यांचा हा मेळ राखताना पण ती परीक्षेत काय समव झालो पास म्हणायचं. झालं थ्रू. छानच पास झालात आणि त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि आता याच्याशीच रिलेटेड अजून आहे की कोविड नंतर एक मोठी डिजिटल क्रांती झाली. बरोबर. म्हणजे अगदी हा अगदी म्हणजे अगदी उलथापालथ आता झाली. गुगल पे सारखं हा किंवा हे सगळं आत्ता सुरू झालं ते हे म्हणजे अडॅप्ट करणं सोपं होतं की त्याचा त्रास झाला किंवा ते अति झालंय असं वाटतंय. आपण ठरवू शकत नाही की कुठली गोष्ट अति झाली आहे का काय. जर ती जी नाही, मेजॉरिटी मध्ये फक्त आहे तर ती त्रास झाला का स्वीकारायला म्हणजे पाहिजे. असं. हा. हा, नाही स्वीकारायला हो. पाहिजे हे. पण हो. कसं आहे की त्या जसं कोविडमध्ये आमचे सगळे बिझनेस कॅश बिझनेस, म्हणजे हो. दिवसभर हॉटेल चाललं की रात्री बरोबर. ड्रॉवर मध्ये पैसे असतात. बरोबर. तिथे काहीतरी सप्लाय केलाय मग 2 महिने येणार असं नाहीये रोजचा तो. बरोबर. म्हणजे एक आमचे इथले असोसिएशन मधले एक सिनियर ग्रस्त आहेत ज्यांचं एक हॉटेल एक 60-70 वर्षापूर्वी पासूनचं आहे हा. सक्सेसफुल. ते हो. म्हणतात हो. आपला हॉटेल धंदा म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ आहे. रोज सकाळी उठून तिथे यायचं, ती कसरत करायची, ते चांगलं वाटलं पाहिजे, व्यवस्थित झालंच पाहिजे, रोज येणारा बरोबर माणूस आहे. वेगळा वगैरे वगैरे असं. पण ही जेव्हा डिजिटल क्रांती झाली हा. त्यावेळेला ही सवय होती की ते पैसे घ्यायचे, मग हे करायचं, तो बरोबर. जीपे, मग ते कित्येक जणांकडे नसायचं, ते काय कार्डची फक्त सोय होती, कार्डची मशीन हो, विशीन. कार्डची सोय पण हे होती. हा. सगळं आपण आधी समजून घेणं आणि हा. पण चांगलं आहे ना. जेव्हा मी त्याच्या ब्रँचेस वाढवतोय त्यावेळेला तिथे माझ्यासाठी म्हणून
हा सगळा कॅश बिझनेस आहे, तर त्याचं हो, मॉनिटरिंग पण प्रॉपर पाहिजे. तसे ते माणसं प्रामाणिक मिळायला हवीत. शिफ्ट वाईज बरोबर काम आहे. चालतं. हे डिजिटल पेमेंट झाल्यामुळे मला तर सोपं झालंय. जे काय आहे ते म्हणजे त्याच्यात शंकेला वाव राहत नाही. लाईक वगैरे असं आपण म्हणूया किंवा काय. बरोबर. चांगलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता की तुम्हाला सोपं झालंय, पण प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाला ते सोपं वाटलं नसावं. कारण तुमचा कॅश अं, बिझनेस एकदम हे झाल्यानंतर त्याच्यात हो, फरक पडतो ना. ते ते आफ्टर ऑल ते सगळे मेंटॅलिटी मधली फरक आहे. आणि जर तुम्ही काळाच्या बरोबर चालला नाहीत, गेला हा. नाहीत, तर त्या हो. स्पर्धेतून तुम्ही मागे फेकले जाल. अं, आणि ते तर होऊ द्यायचं नाही हे तर पक्कच आहे ना. प्रत्येक जण तेच ठरवत असतो. कालायतच बरोबर. नाही, मग चालायच पाहिजे. आणि ते काय आपल्याला आवडलं की नाही आवडलं हा आपल्याला चॉईसच नाहीये ना. ते लोक एक बरोबर आहे. 20-25 रुपयाची हो. पाण्याची बाटली सुद्धा आता जीपेनी करतात. हो. पैसेच नाही म्हणतात पण सुटे. तर ठीक 20-25 खूप झाले. मी 10 रुपयाचे पण करते. कारण आहे. माझ्यासाठी सोपं झालंय, की मला ती चिल्लर ठेवावी लागत नाही जवळ किंवा पैसे ठेवावे लागत नाही. तर मला एक फोन हातात असतोच कायम. त्याच्यामुळे ते मला सोपं झालंय. पण तुमच्यासाठी कितपत हे आहे अंगवळणी असं मला पडलंय. वाटतं. हां, अंगवळणी पडलंय. आता पडलं. बरोबर आहे. आणि म्हणजे आता हे सोशल मीडिया जेवढं वाढलं, हम्म. तर आता मार्केटिंग जास्त सोपं आहे असं वाटतं, की पूर्वी तुम्हाला मार्केटिंग करायला काही वेगळे प्रयत्न करावे लागायचे आणि सोशल मीडियाचा उपयोग तुम्ही करून घेता का मार्केटिंगसाठी? निश्चितच. आताच मी म्हणालो जसं आपण काळाप्रमाणे राहिलो नाही, हो, तर हो. मागे पडेल. लोक जर आता पूर्वी पेपर ऍड असायची किंवा आणि हं, सगळ्यात महत्वाचं असं आहे की जेव्हा व्यवसाय आपण नवीन सुरू करतो हो. तेव्हा लोकांपर्यंत पोचायला तुम्हाला निश्चितच कुठल्या ना कुठल्या तरी जाहिरातीचा अवलंब करायलाच पाहिजे. करावं लागतं. तेव्हा तेव्हा पेपर होते, काही होतं, अजून तत्सम मार्ग होते. पण आता सोशल मीडियावर म्हटलं तर सोपं झालंय ते, की बरोबर. तुम्ही लोकांपर्यंत चटकन पोहोचू शकता. तुम्ही काही नवीन प्रॉडक्ट काढली आहेत, तुम्ही अजून काही नवीन सर्व्हिसेस उपलब्ध करून दिल्या आहेत किंवा हो. काय हे पट पट पोहोचवता येतं. हां, त्याची एक दुसरी बाजू पण अशी आहे, सोशल मीडियावर जेवढे तुम्ही प्रसिद्ध पण पटकन होता, काही हां. तुम्ही चूकभूल झाली तर कुप्रसिद्ध लगेच व्हायला पण वेळ लागत नाही. बनवायला. बरोबर. तो कदाचित चष्मा लवकर लागण्याचं काम कारण ते असेल. की इतकं मायन्यूट लक्ष ठेवायला लागतं आपल्याला, की ह्या ज्या आपल्या सर्व्हिसेस आहेत किंवा क्वालिटी आहे. हो. ठीक आहे, घरात सुद्धा कधीतरी स्वयंपाक होताना गृहिणीच्या हातून किंवा जो कोण बनवतो त्याच्या हातून हं. मीठ कमी जास्त होऊन हे होत असतं. पण हॉटेलमध्ये ते चालत नाही. लोक पैसे देऊन जेवायला आलेले असतात. सो बरोबर आहे. ते परफेक्टच पाहिजे. सोशल मीडियाचं आता हल्ली तर काय गुगलवर फटाफट तुमचं रेटिंग वाढवायचं किंवा नाही रेटिंग हो. वाढवायचं हे बरोबर. सगळं अशी गंमत असते. त्याच्यामुळे ते चांगलंही आहे, वाईट आहे. पण एकदा व्यवसाय तुमचा सेट झाला की हो. माउथ पब्लिसिटीला दुसरा पर्याय नाही हॉटेल व्यवसायासाठी. हां. माउथ पब्लिसिटीच तुमचं बनवते. कोल्हापुरातला नातेवाईक सांगतो, पुण्या, हो. नाशिक, अजून कुठून नागपूरमधून येणाऱ्या माणसाला किंवा तत्सम कुठून किंवा कोल्हापुरात एक प्रसिद्ध झालं तर एक साधा रिक्षावाला सुद्धा सांगेल किंवा लॉजर्स सांगतील की तुम्हाला व्हेज जेवायचं आहे तर राजपुरुषमध्ये जा. हे इतपत माउथ पब्लिसिटी होणं, अर्थात ती हळूहळू होत असते. हं. माउथ पब्लिसिटीच तुम्हाला तारून देते. कारण हॉटेलच्या